नमस्कार. अभिव्यक्तीच्या आजच्या भागामध्ये आत्ता यापुढे मी जे काही बोलणार आहे, जे काही सांगणार आहे ते सरसकट सर्वच ब्राह्मण समाजासाठी नाही याची कृपया नोंद घ्यावी. न्यायमूर्ती रानडे, आगरकर ते डॉक्टर दाभोलकर अशी सुधारक आणि पुरोगामी विचारांची खूप मोठी ब्राह्मण वर्गाची परंपरा आणि खूप मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या वारशाचा, त्या परंपरेचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा ब्राह्मण समाजाचे अनेक मित्रमैत्रिणी आहेत. त्यांचे आणि माझे विचार जुळतात. समाज माध्यमांवरही सर्व ट्विटर, फेसबुक वगैरे सगळीकडे माझे खूप सारे ब्राह्मण समाजातील लोक मित्र आहेत. इथे यूट्यूबवरती सुद्धा. त्या सगळ्यांविषयी मला मनापासून आदर आहे. मी आता जे काही या एपिसोडमध्ये बोलणार आहे ते या सगळ्यांसाठी लागू होत नाही. तर जे आजच्या काळातही स्वतःला उच्चवर्णीय आणि इतर समाजापेक्षा श्रेष्ठच मानतात अशा लोकांसाठी माझं हे बोलणं असणार आहे. आणि जे काही बोलणार आहे त्याचे सगळे संदर्भ, सगळे पुरावे सगळ्या पुस्तकांमधले माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर विषयाकडे वळू आता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाला स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या तत्कालीन त्या काळातील बऱ्याच ब्राह्मण वर्गाचा विरोध होता. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मिर्झाराजे जयसिंग आणि अफजल खानाच्या या दोघांनी स्वराज्यावरील ज्या चढाया केला त्यावेळी तत्कालीन काही ब्राह्मण वर्गाने, काही ब्राह्मणांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी होम हवन यज्ञ या केल्याचे दाखले इतिहासामध्ये नमूद आहेत ठळकपणाने. साधारण 13व्या शतकाच्या नंतर इथे आपल्या या देशामध्ये मुसलमानी राजवटींचा काळ सुरू झाल्यापासून सर्वप्रथम अनेक ब्राह्मण लोक त्यांच्या चाकरीमध्ये गेल्याचे दाखले आहेत. मोगल दरबारी अगदी शेवटी औरंगजेबाच्या पदरी, अफजल खानाच्या पदरी सुद्धा खूप सारे ब्राह्मण चाकरीत होते, त्याचे दाखले आहेत. पुढे ब्रिटिशांची राजवट आपल्या देशावरती आल्यानंतर सुद्धा अनेक ब्राह्मण लोक त्यांच्या चाकरीत सर्वप्रथम गेले. आपल्या देशाची स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य लोकांच्या सहभागाने अतिशय जोरदारपणे सुरू असण्याच्या काळात अनेक ब्राह्मण लोक ब्रिटिशांना सहाय्यभूत ठरणारे भूमिका घेत होते, खबरी बनत होते आणि या सगळ्याचे सुद्धा अनेक दाखले स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये नमूद आहेत. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भूमिगत होऊन गुप्तपणे लढा देणारे आपले बरेच क्रांतिकारक या खबरी लोकांच्या खबरींमुळे पकडले गेले, हा सुद्धा इतिहास आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा तो नथुराम गोडसे, खुनी नथुराम गोडसे कोणत्या जातीचा होता आणि त्यांनी जे काही केलं त्याचा आजही खूप साऱ्या ब्राह्मणांना अभिमान किंवा गर्व असल्याचं आपण आजही पाहतो. अगदी जेव्हा नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली तेव्हासुद्धा महाराष्ट्राच्या काही भागातील ब्राह्मण वर्गाला पराकोटीचा अत्यानंद झाला होता आणि त्यावेळी त्यांनी घरी गोडधोड करून आणि परिसरामध्ये पेढे किंवा साखर वाटून आपला तो आनंद साजरा केलेला होता. आणि त्यामुळेच काही ठिकाणी काँग्रेसचे समर्थक लोक संतापले होते प्रचंड आणि मग ब्राह्मण लोकांच्या घरांच्या जाळपोळ वगैरेच्या काही घटना त्या काळामध्ये त्यावेळी घडलेल्या होत्या. त्या ब्राह्मणांनी गांधी हत्येचा आनंद साजरा केला नसता आणि साखर वाटप, गोडधोड वगैरे हे प्रकार केले नसते तर त्यासुद्धा घटना अजिबातच घडल्या नसत्या, हे वास्तव आहे. आणि आता तर आपण पाहतो खुलेआम नथुराम गोडसे गौरव यात्रा वगैरे वगैरे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. आपल्या या महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक असो किंवा शिवजयंतीचा सोहळा असो, त्या खुनी नथुराम गोडसेचे फोटो आता या उत्सवांमध्ये, या मिरवणुकांमध्ये खुलेआम मिरवले जाऊ लागलेत. शांतताप्रेमी नागरिक या राज्यातील हे सगळं जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत सहन करत राहतील, पुढे ठाऊक नाही. असो, आज हा सगळा पाढा वाचण्याचं कारण म्हणजे नागपूरचा कुणी एक प्रशांत कोरटकर नावाचा महामूर्ख माणूस आहे. स्वतःच्या नावाच्या मागे तो डॉक्टर असल्याची पदवी लावतो, डिग्री लावतो, परंतु तो खरंच डॉक्टर आहे का आणि असेल तर कसल्या प्रकारचा डॉक्टर आहे त्याची काही माहिती आपल्याकडे नाही. परंतु या कोरटकरने काल कोल्हापूरचे आपले इतिहास संशोधक, लेखक, व्याख्याते सन्माननीय इंद्रजित सावंत यांना फोन केला आणि स्वतःच्या ब्राह्मण्यत्वाचा अहंकार ओकत उलट्या करत अत्यंत अर्वाच्य अशी भाषा त्याने सावंत सरांविषयी वापरली.
स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या या कोरटकर नावाच्या माणसाने या संवादात इंद्रजित सावंत सरांना इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्यात की मी ते सगळं तुम्हाला इथे अभिव्यक्तीवरती ऐकवू सुद्धा शकत नाही. त्या संवादातील हा काही फक्त भाग ऐका, मग याबाबत पुढे बोलूच आपण. मी ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या दम असेल तर या. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. चिवतिया मादरचोद. ऐकलत? जवळपास 7-7.5 मिनिटाचा हा सगळा संवाद आहे. त्यातील केवळ 1-2 मिनिटांचाच भाग फक्त मी तुम्हाला ऐकवू शकलेलो आहे, कारण पुढे फारच सगळं गलिच्छ आणि शिवीगाळ आहे त्या कोरटकरची. आणि सावंत सर त्याला समजवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतानाही, काही सांगण्याचा प्रयत्न करत असतानाही त्या परशुराम वगैरेंचे दाखले देत तो हरामखोर कोरटकर इंद्रजित सावंत यांना घाणेरड्या शिव्याच देतो त्या सगळ्या संवादात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुट म्हणतोय तो कोरटकर हरामखोर. दरबारात ब्राह्मण होते, सहकारी मंत्री म्हणून महाराज श्रेष्ठ होते अशी दरपोक्ती करतोय. हे या केवळ प्रशांत कोरटकर सारख्या मूर्खांचंच नव्हे, तर त्याच्या समाजातील बऱ्याच लोकांचं अतिशय भन्नाट असं गृहीतक असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात त्यांच्या त्या तत्कालीन अष्टप्रधान किंवा मंत्रिमंडळामध्ये जर हे ब्राह्मण मंत्री नसते तर स्वराज्याचा कारभार जणू काही महाराजांना चालवताच आला नसता, असं या लोकांचं म्हणणं असतं. आपल्या अभिव्यक्तीवरच या अशा प्रकारच्या वृत्तीच्या लोकांचा एक व्हिडिओ आहे यापूर्वी केलेला, 2 वर्षांपूर्वी. तुम्ही तो पाहिला नसेल अजून तर पहा जरूर. त्यामध्ये यांचे जे मोहरके आहेत या समाजाचे, म्हणजे ते अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडलाचे वगैरे, आत्ताच काही दिवसांपूर्वी जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय घाणेरडं बरळला आणि मग आता 70-80 पोलिसांच्या फडणवीस साहेबांनी जे त्याला संरक्षण पुरवलंय त्या गराड्यामध्ये स्वतःला कोंडून घेऊन बसलाय तो हरामखोर राहुल सोलापूरकर. अशा काही लोकांची वक्तव्य त्या जुन्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहेत. काय म्हणालेत त्याच्यामध्ये ते? तर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिघेही मोठे बनले त्यांच्या आयुष्यात, कारण त्यांचे काही सहकारी म्हणे ब्राह्मण होते. म्हणजेच बहुजन समाजातील कोणीही, मग ते अगदी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुढे इथे जन्माला आलेले फुले, शाहू, आंबेडकर हे महामानव असोत, हे स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या शौर्याने, स्वतःच्या कल्पकतेने महान बनूच शकत नाही, ही या लोकांची धारणा. खरंच कीव येते यांच्या या सगळ्या बुरसटलेल्या मेंदूची, बुद्धीची.
महाराजांच्या दरबारातील ही काही तथ्य पहा. उदाहरणार्थ अष्टप्रधान मंडळातील अष्टप्रधानांमधील एक प्रमुख आणि प्रसिद्ध मंत्री, कुप्रसिद्ध म्हणू आपण, अण्णाजी दत्तो हे सुरनवीस होते. म्हणजे काय, तर राजांना कुणालाही पत्र पाठवायचं असलं तर ते त्याचा आशय सांगायचे त्यांना, अण्णाजी दत्तोंना. सुरनविसाने ते पत्र योग्य भाषेत सुंदर अक्षरात लिहून काढायचं. पत्र कुणाला पाठवलं जातं आहे याचा विचार करून त्यावरती योग्य ते शिक्के मारायचे, स्टॅम्प ठेवायचे आणि ते पाठवून द्यायचं राजांच्या सहीने. किंवा कधी जर मोठ्या संख्येने जर पत्र पाठवायची असतील आणि फारशी महत्त्वाची नसतील तर राजांच्या सहीची स्वतः नक्कल करून ती पत्र सुरनविसानं रवाना करायची, हीच फक्त त्यांच्यावरती जबाबदारी. दुसरे जे मंत्री अर्थात वाकेनविसांचंही तसंच, दरबारामध्ये रोज जे घडेल त्याची नोंद करून ठेवणं एवढंच त्याचं काम. कोणती निवेदनं आली दरबारामध्ये राजांसाठी, त्याच्याबाबत काय निर्णय झाले, कोण भेटलं, कोणत्या विषयांची चर्चा झाली, याचा दैनंदिन अहवाल म्हणजे आत्ता जे आजच्या काळात आपण मिनिट्स म्हणतो ते लिहून काढणं हे याचं काम. लिहून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते राजांना वाचवून दाखवायचे. त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते राजांच्या आदेशानुसार करून तो वाकया सगळा फाईल करायचा, ही त्या मंत्र्याची जबाबदारी. म्हणजे अलीकडच्या भाषेत जर म्हणायचं तर ऑफिस सेक्रेटरी अशा प्रकारचं. अमात्य म्हणजे मुजुमदार हा वरवर दिसायला अर्थमंत्री असला तरी प्रत्यक्षात त्याचं काम महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये एखाद्या अकाउंटंटप्रमाणे होतं. जमा खर्च ठेवणे, कुठून बिलं येणं, रक्कम येणं बाकी आहे याची यादी करून वसुलीची व्यवस्था लावणं. छत्रपती शिवाजी महाराज सांगतील त्याप्रमाणे खर्चासाठी पैसे देण्यास फडणीसाला सांगणं. मोहीम युद्धाची ठरली एखादी स्वराज्याच्या वाढीसाठी तर त्याच्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करणं, अशी एखाद्या अकाउंटंटला साजेशी कामं त्यानं करायची म्हणजे अशी त्याची जबाबदारी होती. मुजुमदार हा अकाउंटंट तर फडणीस हा कॅशियर. फड याचा शब्दशः अर्थ पेटी कॅश आणि नवीस किंवा नीस म्हणजे सिनियर क्लार्क आजच्या भाषेत जर ते बोलायचं तर. पंडितराव अष्टप्रधानांमधले हे तर एक अजब खातं होतं. म्हणजे धर्मविषयक काही बाबी आल्या तर त्यावरती निर्णय करण्याचं काम या पंडितरावाचं. म्हणजेच चतुर्थी सोमवारी पाळायची की मंगळवारी पाळायची, सुतक 10व्या दिवशी सरेल की 13व्या दिवशी, अशा बाबींचे निर्णय घेण्याचं काम त्याचं होतं. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य, स्वराज्यातील अतिशय प्रचंड महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जणू काही महाराजांनी या ब्राह्मण मंत्र्यांवरती सोपवल्या होत्या आणि त्यांच्यामुळं राज्यकारभार चालू होता अशातला अजिबातच काही भाग नव्हता. हे आपल्या सगळ्यांच्या यावरून लक्षात येतं. असंच काही आपल्याला फुले, शाहू आंबेडकर यांच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे सांगता येतं. अर्थात महाराजांसोबत आपल्या ज्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे हे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकमेव निष्ठावंत ब्राह्मण मंत्री होते. इतके निष्ठावंत आणि इतका जीव होता त्यांचा महाराजांवरती की महाराजांचं निधन झाल्यावरती त्या दुःखावेगानं काही दिवसातच त्यांचं सुद्धा निधन झालं. तसेच अगदी हाताच्या बोटावरती मोजता येण्या इतके का होईना परंतु जवळचे ब्राह्मण सहकारी फुले, शाहू आंबेडकरांचेही निश्चितपणे होते. परंतु ते वर्णवर्चस्ववादी विकृत विचारांचे नव्हते या कोरटकर सारखे. त्यांना स्वतःला फुले, शाहू आंबेडकरांची महानता, योग्यता, त्यांचं कार्य प्रचंड प्रभावित करीत होतं आणि म्हणूनच ते त्यांच्यासोबत होते. या नागपूरच्या प्रशांत कोरटकर सारख्या महामूर्ख अवलादींना हे कधीच समजणार नाही. बाजीप्रभू देशपांडे यांना आपल्या महान धन्यासाठी, स्वराज्याच्या संरक्षणासाठी लाखोंचा पोशिंदा असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान, स्वतःच्या प्राणांचं बलिदान देण्यामध्ये धन्यता वाटत होती. या बलिदानाने आपल्या जीवाचं सोनं होईल अशा प्रकारची बाजीप्रभूंची उत्कट भावना होती. या कोरटकरासारख्या बुद्धिदरिद्री लोकांना हे कधीही कळणार नाही. असो, हे पळपुटे कधीही आपलं आव्हान स्वीकारत नाहीत हे मला आता पूर्णपणे माहिती झालेलं आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या लोकांना मी आव्हानं देऊन झाली. तरीही या हरामखोर कोरटकर, जो कोण डॉक्टर आहे कोरटकर, त्याला आज मी पुन्हा एकदा आव्हान देतोय, त्याच्यापर्यंत पोचवा कुणीतरी. हे आपल्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलचे खूप मोठ्या प्रमाणात नियमित प्रेक्षक नागपूरचे आहेत. कोणीतरी त्या कोरटकरला ओळखत असेल, कोणीतरी हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचवा. तर हे आमच्या महाराजांना पळपुटे, पळून गेले वगैरे म्हणणाऱ्या भाड खाऊ हरामखोर कोरटकर, इंद्रजित सावंत सर त्यांना लांबच राहू दे, दूरच राहू दे.
त्यांची गरज नाही तुझ्यासारख्या बुद्धिभ्रष्ट लोकांना आव्हान देण्यासाठी. चल सांग, भाड खाऊ, मी कधी कुठे येऊ तुझ्या नागपुरामध्ये. तू जागा आणि तू वेळ ठरव, मी येतो त्या वेळेला आणि त्या जागेवर. तू तुझ्या ते भालजी पेंढारकरांचे सगळे पिक्चर, बाबासाहेब पुरंदरांच्या सगळ्या तुझ्या संग्रहातल्या कादंबऱ्या, ते जेम्स लिनचं पुस्तक वगैरे सगळं घेऊन ये तुझ्यासोबत. मी घेऊन येतो आमचे तात्याराव, आमचे साळुंखे, जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, श्रीमंत कोकाटे आणि अशा सगळ्या आमच्या इतिहास संशोधकांचं विचारधन मी माझ्यासोबत घेऊन येतो. चल समोरासमोर बसून चर्चा करू, शिवचरित्रावर बोलू, संदर्भांसह, पुराव्यांसह. फोन करून फोनवर काय तुझ्यामध्ये नसलेली मर्दुमकी दाखवतोस? तुझ्या ढुंगणात दम असेल तर समोरासमोर येऊन चर्चा कर. कशी तुझ्या काही लोकांनी, त्यात ते तुझे भालजी पेंढारकर सुद्धा आले आणि अन्यही काही लोक आले, त्या सगळ्यांनी कसं आयुष्यभर आमच्या संभाजी राजांची बदनामी केली त्यांच्या सगळ्या कलाकृतींमधून, त्याचे सगळे दाखले देतो मी तुला पुराव्यासह. कसे तुझ्या लोकांनी आमच्या संभाजी राजांना पकडून दिले त्याचे सुद्धा दाखले देतो मी. ते छावा पिक्चर वगैरे सोड, पिक्चरवरती मी कधी अवलंबून राहत नाही. दाखव खोडून मी देणारे सगळे पुरावे. हरामखोर साला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मागे एकदा म्हटले होते, गांधी पिक्चर आला म्हणून जगाला महात्मा गांधी माहीत झाले. आठवतंय ना त्यांचं ते महान वक्तव्य? मुझे बताइए, दुनिया में महात्मा गांधी एक बहुत बड़े महान महात्मा थे. क्या इस 75 साल में हमारी जिम्मेवारी नहीं थी क्या कि पूरी दुनिया महात्मा गांधी को जाने? कोई नहीं जानता, माफ करना मुझे. पहली बार जब गांधी फिल्म बनी तब दुनिया में क्यूरियोसिटी हुई, अच्छा ये क्या कौन है. हा जो कोणी विकृत हरामखोर कोरटकर आहे नागपूरचा, अगदी 100% नरेंद्र मोदींचा अंध भक्तच असणार तो, 100%. आणि म्हणूनच हा म्हणतोय की भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांमुळे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना कळले. नालायक साला. समोर ये आणि कर चर्चा, मग बघू तुझी काय बुद्धिमत्ता आणि तुझे विचार आहेत. तुझ्या टिंबटिंबमध्ये दम असेल ना तर ये समोर. देवेंद्र फडणवीसांची भीती दाखवून भुंकणं बंद कर साल्या, समजलं का? नाही घाबरत आम्ही तुझ्यासारख्या बाजार बुनग्यांना. आता हे असले प्रकार घडल्यावर ते संभाजी भिडे वगैरे काही बोलणार नाहीत. त्या जेम्स लिनने मागे जेव्हा आपल्या शिवाजी महाराजांची, आपल्या जिजाऊ मासाहेबांची बदनामी केली प्रचंड, तेव्हा सुद्धा ते संभाजी भिडे काही बोलल्याचं दाखला नाहीये. या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपल्या महाराजांचा तो मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचा पुतळा पडला, तेव्हा सुद्धा ते संभाजी भिडे एक शब्द बोलले नाही. तो राहुल सोलापूरकर नावाचा नालायक हरामखोर नट आपल्या महाराजांविषयी बरळला, तेव्हा सुद्धा संभाजी भिडेंनी तोंडाला कुलूप लावून घेतलं. आणि आताही हा कोरटकर जे काही बोलतोय त्याच्यावरती भिडे किंवा त्यांचे सहकारी काहीही बोलणार नाहीत. कारण संभाजी भिडे ब्राह्मण, जेम्स लेनला घाणेरडी माहिती पुरवणारे त्या पुण्याच्या पेठेतीलही सगळे ब्राह्मण, राहुल सोलापूरकर सुद्धा ब्राह्मण, हा प्रशांत कोरटकर सुद्धा ब्राह्मण. सब मिली भगत आपल्या महाराजांच्या विरोधात. यांच्या नादाला लागलेल्या बहुजनांच्या पोरांनी हे सगळं खरं म्हणजे लक्षात घ्यायला हवंय. पण त्यांची डोकी झाल्यात धर्मज्वारानं बधीर. म्हणजे याच लोकांनी ती बधीर करून टाकलेली आहेत. तो धर्माचा जो ताप या आपल्या बहुजनांच्या पोरांच्या लोकांच्या डोक्यात गेलाय, तो उतरत नाही तोपर्यंत त्यांची अक्कल ताळ्यावरती येणार नाही. जाऊ द्या. खरं म्हणजे आज त्या फुटकळ संधी साधू स्वार्थी नीलम गोरेवरती काही बोलायचं होतं. साला 4-4 वेळा आमदारकी लाटली इतरांवरती अन्याय करून, विधान परिषदेचं उपसभापती पद मिळवलं इतकं मोठं गाडी बंगल्यासहित. त्या बाईचा बुरखा परत एकदा फाडायचा होता खरं म्हणजे आज, पण तेवढ्यात हे त्या हरामखोर कोरटकरचं प्रकरण समोर आलं सकाळी फेसबुक उघडल्यावरती, आणि मग त्यावरच बोलण्याचा निर्णय घेतला. गोरेबाईंकडे पाहूच नंतर. तोपर्यंत हवं तर त्या बाईवरचा हा जुना व्हिडिओ तुम्ही आपला अभिव्यक्तीवरती जो आहे तो पाहू शकता. लाखो लोकांनी पाहिला आजवर तो. साहित्यिकांनी बोलताना मर्यादा पाळाव्यात असा एक प्रकारचा थेट इशाराच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय नागपुरामध्ये बोलताना. ऐका. मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत. आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. मग त्यांनी देखील
पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याबाबत सुद्धा बोलायला हवंय, कारण आजवर बरेच साहित्यिक राजकारण्यांनी खाली वाक म्हटलं की त्या राजकारण्यांचे थेट पाय पकडायचे, नतमस्तक व्हायचे, त्यांचं गुणगान गाण्याचं काम करायचे, त्यांची भाटगिरी करण्याचं काम करायचे. तेव्हा ते सगळे देवेंद्र फडणवीसांना आणि बाकीच्या राजकारण्यांना गोड वाटत होते. आता सन्माननीय तारा भवाळकर यांनी थोडा काय आरसा या सगळ्यांच्या समोर धरला तर लगेच देवेंद्र फडणवीस प्रचंड अस्वस्थ झाले. साहित्यिकांना मर्यादांचं भान वगैरे दाखवायला लागले. यावर सुद्धा बोलणं अत्यंत गरजेचं आहे. गंभीर विषय हा, परंतु आता फारच लांबेल एपिसोड. हे सगळे विषय आजच्या भागात घेतले तर सरमिसळ होईल. त्यामुळे थांबतो. आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं का? नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.